मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या वाहनाचा नाशिकच्या चांदवड जवळील राहुड घाटात अपघात घडल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। या अपघातात नाशिक ग्रामीणचे 12 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। जखमी पोलिसांवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। काही पोलिसांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार सुद्धा लागल्याचं पाहायला मिळत आहे। पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते आणि त्यावेळी हा अपघात घडल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नेमकं काय घडलं? गौरी, खरं तर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक हे सर्व पोलीस कर्मचारी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी जात होते आणि त्या दरम्यान हा अपघात घडलाय। चांदवड जवळच असलेल्या राऊळ घाटामध्ये हा अपघात घडलाय। गाडीला देखील या सगळ्या दरम्यान मोठा अपघात झाल्यानंतर त्याचं जे नुकसान झालंय, जवळपास 12 पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झाले। त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघामध्ये विज्ञान कृषी संकुलाच्या उद्घाटनासाठी येत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तासाठी जात असताना हा अपघात घडलाय। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। काही कर्मचाऱ्यांना मात्र यामध्ये जबर मार लागलाय आणि त्यांच्यावर आता उपचार देखील केले जात आहे।